नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमी मध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। या लर्निंग प्लॅटफॉर्मवर आज आपण घेणार आहोत गुरुत्वाकर्षण आणि गुरुत्वाकर्षण या प्रकरणाचा दुसरा भाग घेणार आहोत। कालच्या तासिकेमध्ये आपण गुरुत्वाकर्षणाचा पहिला भाग शिकलोत, हो की नाही। त्यामध्ये गुरुत्वाकर्षण वगैरे वगैरे शिकलोत आपण, हो की नाही। कशा प्रकारे असते ते केपलरचे नियम देखील शिकलोत, हो की नाही। न्यूटन्स आणि गॅलिलिओ वगैरे जे काय असेल ते। बर, तर मग जिल्हा परिषद भरती 2023-24 अंतर्गत आरोग्य सेवक व इतर तत्सम पदासाठी तांत्रिक घटक मध्ये विज्ञान हा विषय आहे आणि त्यामधला आपण गुरुत्वाकर्षण हे प्रकरण घेत आहोत आणि गुरुत्वाकर्षण या प्रकरणाचा आज आपल्याला दुसरा भाग शिकायचा। चला तर मग शिकूया गुरुत्वाकर्षणचा भाग दुसरा। बघा, ठीक आहे। बघा, सूर्य व ग्रह म्हणजे या अगोदरच काहीतरी असेल, हा ठीक आहे, इथपर्यंत आलो। सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असं आपण म्हणालो होतो, हो की नाही। अंतराच्या काय असते, वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असं आपण म्हणालो होतो। मग हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा यू निष्कर्ष न्यूटनने काढला। असा काय यू निष्कर्ष न्यूटनने काढला असं आपल्याला म्हणता येईल। हा, मग गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलाच्या तुलनेत अत्यंत क्षीण असतं, इतर बलाच्या दृष्टीने अत्यंत क्षीण असतं, पण ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करतं। हे जरी कमी प्रमाणात असलं तरी देखील गुरुत्वाकर्षण बल हे संपूर्ण विश्वाचं नियंत्रण करतं। मग विश्वाचे भवितव्य निश्चित करते असं देखील आपल्याला म्हणता येईल। मग ग्रह, तारे व विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे। लक्षात, त्याच्या समोर बघूया काय म्हणतात। बघा आता काय म्हणत्या, बघा, समुद्रामध्ये नियमितपणे भरती आणि ओहोटी येतात, आले की नाही लक्षात तुमच्या। भरती ओहोटी पौर्णिमा अमावस्याला असतं, हो की नाही। भरती म्हणजे भरती येणे, ओहोटी होणे, हो की नाही। अशा प्रकारे ही स्थिती असते। बघूया आपण काय म्हणते। एका किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढते आणि 2 वेळा कमी होते। म्हणजेच आपण काय शिकलो माहिती आहे का, भरती आणि ओहोटी साधारणपणे कमी अधिक प्रमाणात रोजच येतं 2 वेळेस। कसं काय म्हणते माहिती आहे का, बघा, एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढते आणि 2 वेळा कमी होते। मग वेगवेगळ्या स्थानावर भरती व ओहोटीची वेळ वेगवेगळी असते। मग समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलतं। जी पातळी असते कशाची, की समुद्राच्या पाण्याची पातळी, ते कशामुळे बदलते, चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी बदलते, कमी अधिक होते। मग या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगोटा तयार होतो, त्यामुळे त्या स्थानावर भरती येते जिथे फुगोटा तयार झाला तिथे, आणि त्या स्थानापासून पहा ही आकृती दाखविल्याप्रमाणे 900 कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानावरील पाण्याची पातळी कमी होते व तेथे ओहोटी येते। $90 पाहिजे होता बरं का, तेच तर म्हणालो मी। हा काय पाहिजे होता, इथे $90 पाहिजे होता। हा, इथे काय पाहिजे होता, 90 दाखविल्याप्रमाणे 90 अंशाचा कोन तयार होत असल्याने पृथ्वीवरील स्थानावरील पाण्याची पातळी त्या स्थानावरील पाण्याची पातळी कशी होते, कमी होते असं आपल्याला म्हणता येतं। बघा आता, क्षितिज लंब दिशेत म्हणजे सरळ सरळ, क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल, हो की नाही। वर फेकलेल्या दगडाचा वेग कसा असेल, एक समान असेल। काय,
की तो कालानुसार बदलेल. कशा प्रकारे बदलेल? तो दगड सतत वर का जात नाही, थोड्या उंचीवर जाऊन तो परत का खाली पडतो, त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असतं. आपण काल एक उदाहरण बघितलं होतं. मी म्हणालो, मी जर हा चेंडू वर फेकला तर एका विशिष्ट अंतरा उंचीपर्यंत जाऊन तो परत खाली येतो असं म्हणालो होतो आपण. मग तो काय होतं, त्याचा स्पीड वाढत 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 जातं आणि खाली वाढतं वाढतं मग कमी होतं खाली येत. बघा, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वबलाने स्वतःकडे आकर्षित करते असं देखील आपण म्हणालो, कारण पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असतं. मग पृथ्वीचे वस्तुमान केंद्राच्या केंद्रबिंदूत असते, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. आलं का लक्षात? पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. मग म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिजलंब दिशेने सरळ खाली पडते. तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिजलंब दिशेने वर फेकतो पण तेव्हा हे बल त्याला खाली खाली खेचत असते. आपण वर फेकतो ना, हे गुरुत्वीय बल काय करते, त्याला खाली खाली खेचतं आणि त्याचा वेग कमी करतो. ओके. आणि मग जेव्हा वेग त्याचा शून्य होईल तेव्हा तो पुन्हा खाली जमिनीवर येतो. मग सतत प्रयुक्त होत असलेल्या या बळामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली पडतो. माहितीये का? हा मी चेंडू फेकला, चेंडू फेकल्यानंतर काय होतं, गुरुत्वीय बल त्याच्यावर कार्य करतं, हो की नाही, आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याचा वेग शून्य होतो आणि मग खाली 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 येऊ लागतो. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते. म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते, तसेच सफरचंद ही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवर का पडते, पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही, हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तर बघा, मग पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होते, इतर ग्रहावर देखील होतं, चंद्रावर देखील होतं. मग चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो हो ना, म्हणून पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीत हेच घडत असतं. चंद्र व कृत्रिम उपग्रह काय होतात, पृथ्वीभोवती फिरतात हो ना, त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करतं. मग सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. मग ते ग्रह पृथ्वीवर पडतात का? नाही. बघा, असे का होते, चंद्र व कृत्रिम उपग्रहाच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. ते आपल्याच कक्षात फिरतात, कक्षेत हा वेग नसता तर ते पृथ्वीवर पडले असते. त्या सफरचंदाला काही वेगच नाही ना स्वतःचा, सफरचंदाला स्वतःचा वेग नाही. तर चंद्र, तारे आणि ग्रह हे काय होतात माहितीये का, ते सतत आपल्या कक्षेत फिरत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना काय प्राप्त होतो, वेग प्राप्त होतो. त्यांच्याच कक्षेमध्ये ते फिरतात, त्याच्यामुळे त्यांना वेग प्राप्त होतो आणि म्हणून काय होतं, ते पृथ्वीवर पडत नाही. आपण पृथ्वीवर पडतो का? नाही, आपल्याला आपला वेग आहे. मग आता बघा, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण कसं असतं, अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते असं आपण म्हणालो. मग न्यूटनचा दुसरा नियम काय म्हणतो, एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. आपण पाहणार आहोत समोर त्वरण म्हणजे काय. मग या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते, या पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात. काय म्हणायचं, गुरुत्व त्वरण. आणि गुरुत्व त्वरण कशाने दर्शवितात, जी या अक्षराने दर्शवितात. जी. त्वरण ही एक सदिश राशी आहे, त्वरण ही सदिश राशी आहे, हे देखील महत्वाचं आहे. सदिश राशी अदिश राशी कशाला म्हणतात ते देखील पाहून ठेवा, हो की नाही. मग पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणेच असते. म्हणजेच पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत. बघा, आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरील या जीचे मूल्य, जी म्हणजे काय, काय म्हणालो आपण, जी गुरुत्व त्वरण. काय म्हणालो, गुरुत्व त्वरण. इससे नाही लो, ब्लॅक पण छान दिसतो त्याच्यावर, ब्लॅक घेऊया, व्हाईट पण छान दिसतो.
आता बघा, आता काय म्हणायचंय आपल्याला, जी चे गुरुत्व, जी म्हणजे काय, गुरुत्व त्वरण म्हणतो आपण त्याला, आणि त्याचे आपल्याला काय पाहायचंय, मूल्य पाहायचंय कसं असतं ते. हो ना. आता बघा, न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतरावर असलेल्या m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल F व त्या वस्तूचे त्वरण g खालील प्रमाणे काढता येते. बघा, म्हणजेच आपण काय म्हणालो, F हा वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात असते, तर अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, F बरोबर g m बाय r चा वर्ग, आणि या ठिकाणी m हे काय आहे, कॅपिटल M हे पृथ्वीचे वस्तुमान आहे. मग काय होईल माहितीये का, mg होईल, कारण एवढा काय आपला स्मॉल g, मग mg होईल. कारण समीकरण नंबर 3 व 4 वरनं पाहिलं आपण, mg इज इक्वल टू म्हणालो ना आपण gmm बाय r स्क्वेअर, mg इज इक्वल टू काय, gmm बाय r स्क्वेअर होईल. मग हा m गेला, gm बाय r स्क्वेअर राहिला. ओके नाही. मग आता g इज इक्वल टू gm बाय r स्क्वेअर, म्हणजे वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थिर असेल तर स्मॉल r बरोबर कॅपिटल R, पृथ्वीची त्रिज्या म्हणून पृष्ठभागावर g चे मूल्य खालील प्रमाणे असते. पहिले मग g चे SI पद्धतीत एकक मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे, म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान किती आहे, 6 गुणिले 10⁻²4 किलोग्रॅम, म्हणजे 10 वर किती, 24 शून्य. व तिची त्रिज्या 6.4 गुणिले 10⁻6 मीटर एवढी आहे. मग आपल्याला हे गुरुत्व ठेवलं आपण 6.67 इंटू 10⁻⁻11. ग्रॅव्हिटी हे कॉन्स्टंट दिलंय आपल्याला. m हा काय, 6 गुणिले 10⁻²4, आणि हा किती आहे, 6 गुणिले 4, 6.4 गुणिले 10⁻6 संपूर्ण कंसाचा वर्ग. याला आपण एवढ्याला सॉल्व केलं तर त्याचं उत्तर येतं 9. म्हणून g चं गुरुत्व त्वरणाचं मूल्य किती आहे, 9.77 मीटर पर सेकंद होईल. मग हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान m व तिची त्रिज्या r यावर अवलंबून असते, म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते, वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते, असं आपल्याला म्हणता येईल. बघा आता आपल्याला g च्या मूल्यात बदल कसा होतो, या गुरुत्व त्वरणात बदल कसा होतो, त्याच्या मूल्यामध्ये बदल कसा होतो हे आपल्याला पाहायचं आहे. हा, मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी g चे मूल्य समान असेल का, याचे उत्तर नाही असं आहे. पृथ्वीवर सर्वच ठिकाणी g चे मूल्य सारखं नाही, गुरुत्व त्वरणाचं मूल्य सारखं नाही. कारण काय, याचे कारण असे आहे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल नाही, तो कसा आहे, अंडाकृती आहे ना, इलिप्टिकल अंडाकृती म्हणूया. म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलते. इथलं अंतर बदललं, हे बदललं, हे बदललं, हे बदललं, हे बदललं. ओके नाही. मग पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवाजवळ थोडा चपटा आहे, हा या ठिकाणी आणि या ठिकाणी चपटा आहे ना, हो की नाही. व विषुववृत्तावर थोडा फुगीर आहे, या दोन ठिकाणी तो कसा आहे, फुगीर आहे. अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कमी आहे तर विषुववृत्ताजवळ जास्त असते. म्हणून g चे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे, तर विषुववृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जाते, आणि विषुववृत्तावर g चे मूल्य 9.78 मीटर पर सेकंद स्क्वेअर होतं. g चे मूल्य विषुववृत्तावर आणि कुठं ध्रुवावर किती असतं ते अतिशय महत्वाचं आहे, ते तुम्हाला पाठच करावं लागेल. आता बघा, उंचीनुसार काय बदल होत जातो. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते, आपण पाहिलं अंतर वाढत जातं. मग g चे मूल्य कमी होत जातं, जसजसं अंतर वाढत जाईल तसतसं मूल्य कमी होईल ना. आणि म्हणून काय होईल, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वस्तूची उंची पृथ्वीचे त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे g मध्ये होणारा बदल कसा असतो, अल्प असतो, कमी प्रमाणात असतो. आता बघा,
पृथ्वीची त्रिज्या जर 6400 किलोमीटर आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर 6400 किलोमीटर पासून 6410 किलोमीटर पर्यंत वाढल्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल कसा असतो? कमी स्वरूपात असतो, नगण्य असतो, दुर्लक्ष करण्याजोगा असतो. पण आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम ग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून त्याच्या उंचीमुळे होणारा जी मधील बदल विचारात घ्यावा लागतो. काही विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यात बदल होतात. पाहूया आता. बघा आता पृथ्वीचा पृष्ठभाग, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचं मूल्य किती असतं? 0 उंची आहे आणि 9.81 ग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर. हो की नाही? 9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढं जीचं मूल्य असतं कुठं? पृथ्वीच्या पृष्ठभागावर. आता माउंट एव्हरेस्ट हे एक शिखर आहे आणि या शिखरावर उंची, या शिखराची उंची किती आहे? जवळपास 8.8. हो की नाही? आणि किलोमीटर बरं का. आणि तिथे जीचं मूल्य किती असतं? 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता मानव निर्मित फुग्याने गाठलेली सर्वात मोठी उंची, सर्वाधिक उंची, आपण फुगा बनवला, तो फुगवला आणि हवेत सोडून गेला, त्याची जेवढी क्षमता आहे उंच जाण्याची ती किती आहे? 36.6 किलोमीटर. आणि मग त्या ठिकाणाचं हे काय? गुरुत्व त्वरण 9.77 मीटर पर सेकंद. आता अंतराळ यानाची कक्षा, अंतराळ यान पाठवत असतो ना आपण, आणि त्याची कक्षा किती असते? पृथ्वीपासून 100 किलोमीटर उंच. उंच बरं का, असं नाही, उंच. मग काय होईल? आणि त्याचं गुरुत्व त्वरण किती असतं मग? आता बघा दळणवळण उपग्रहाची कक्षा, सॅटेलाइटची कक्षा, ते काय असतं? 35,700 किलोमीटर जमिनीपासून, पृथ्वीपासून असतं. आणि तिथे गुरुत्व त्वरण किती असतं माहिती आहे का? 0.225 एवढं असतं. आता बघा खोलीनुसार काय बदलत होतं ते? आता उंचीनुसार बदल होत गेला. आता खोलीनुसार काय होतं? पृथ्वीच्या आत जाताना देखील जी चे मूल्य बदलत राहते. आता आर चे मूल्य कमी होते व त्यानुसार जी चे मूल्य अधिक व्हायला हवे. पण वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्व बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. म्हणजे समीकरण 5 मध्ये वापरले जाणारे यम चे मूल्यही या ठिकाणी बदलते. कधी? पृथ्वीच्या खोलीत जाताना. याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जी चे मूल्य काय होतं? कमी होत जातं. बघा आता काय म्हणते? वस्तुमान आणि वजन हे देखील अतिशय महत्वाचं आहे. हो की नाही? आता आपण काय म्हणालो माहितीये का? वस्तुमानाचा एकक न्यूटन आहे. वस्तुमान किलोग्रॅम. हो की नाही? आणि वजन न्यूटन. असंच आहे ना? वजन पण बरं, चला पाहूया आपण काय होतं. बघा वस्तुमान कोणत्याही वस्तूचे, बघा काय, कोणत्याही वस्तूचे वस्तुमान मध्ये त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. ही वस्तुमानाची व्याख्या आहे. त्यामध्ये द्रव्य नाही बरं का, हा द्रव्य आहे. द्रव्य म्हणजे मॅटर, MATTER, लिक्विड नाही. द्रव्य संचयाचे मापन म्हणजे काय होय? वस्तुमान होय. आता याचा एकक काय वस्तुमानाचं? किलोग्रॅम आहे म्हणालो आपण. वस्तुमानाचं एकक काय? किलोग्रॅम. हो की नाही? मग वस्तुमान ही अदिश राशी आहे आणि त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप असतं. काय म्हणतो न्यूटनचा पहिला नियम? वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप असते. म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितकं जडत्वही जास्त. मग आता खोलीनुसार बदललं काय होतं? पृथ्वीच्या आत जात असताना जी चे मूल्य बदलत राहते. मग आर चे मूल्य कमी होत जाते व जी चे मूल्य अधिक व्हायला पाहिजे. पण पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग कमी होतो.
म्हणजेच मग यमचे मूल्यही बदलते, याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना आता वजन म्हणजे काय, या दोन महत्वाच्या संकल्पना आहेत, वजन आणि वस्तुमान. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला आपण काय म्हणूया, वजन म्हणतात. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्याला काय म्हणायचं, वजन म्हणायचं. मग यम वस्तुमान असणाऱ्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल एफ जर घेतलं मी तर काय होईल, डब्ल्यू बरोबर एफ बरोबर एम जी. यम आणि जी, यम म्हणजे मास वस्तुमान आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटी गुरुत्व त्वरण, या दोघांचा गुणाकार. आता बघा, वजन हे बल असल्याने त्यांचे एसआय एकक न्यूटन आहे, वजनाचं एकक काय, न्यूटन आहे. असे वजन हे बल असल्यामुळे ती एक सदिश राशी आहे, वस्तुमान ही अदिश राशी आहे असं आपण म्हणालो होतो, हो की नाही, आहे केवढं अदिश राशी, वस्तुमान ही अदिश राशी आहे तर वजन हे सदिश राशी आहे. कारण या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते, जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वजन हे स्थानाप्रमाणे बदलते, पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानावर एक समान असतं. वस्तुमान कसं असतं, सर्व स्थानावर एक समान असतं. हा ना. आता बघा, बोली भाषेत आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थाने करतो. कसा करतो पहा, एखाद्या वस्तूचे वजन हे किलोग्रॅम मध्ये वस्तुमानाच्या एककात मोजतो. बघा, वस्तुमानाचं एकक काय म्हणालो आपण, वस्तुमान किलोग्रॅम आणि वजन न्यूटन. बघा, जेव्हा आपण राजीवचे वय 75 किलोग्रॅम आहे असं आपण म्हणतो तेव्हा आपण राजीवचे वस्तुमान सांगत आलं का फरक लक्षात, का ते पाहूया. 75 किलोग्रॅम वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल प्रयुक्त होते तेवढे राजीवचे वजन. मग काय करत असतो आपण, राजीवचे वस्तुमान 75 किलोग्रॅम असल्यामुळे पृथ्वीवर त्याचे वजन 75 गुणिले 9.8 म्हणजे 735 न्यूटन असतं. म्हणजे 1 किलोग्रॅम वस्तुमानाचे 1 गुणिले 9.8 एवढं न्यूटन आहे. मग वजन मापणारी उपकरणे आपल्याला वस्तुमानच सांगतात. आपण काय म्हणतो माहिती आहे का, साखर कशात मोजतो आपण साखर कशात मोजतो, किलोग्रॅम मध्ये ना. पण साखर तर आपण वजन करतो ना, मोजतो म्हणजे वजन करतो. मग आपल्याला एकक हे करताना काय पाहिजे होतं, न्यूटन हे एकक घ्यायला पाहिजे होतं ना, कारण आपण साखरेचं वस्तुमान नाही का वजन करतोय आणि वजन करताना वजनाचं एकक काय मग न्यूटन आहे, वस्तुमानाचं एकक काय म्हणजेच आपण वस्तुमान. बघा, म्हणून तर हा काय म्हणतो माहिती आहे का, म्हणजेच काय, एखाद्या वस्तूचे वजन हे किलोग्रॅम म्हणजे वस्तुमानाच्या एककातच मोजतो. म्हणजे 75 किलोग्रॅम म्हणजे 9.8 न गुणा आणि मग आपली वजन मापणारी उपकरणे आपल्याला वस्तुमानच सांगतात असं आपल्याला म्हणता येतं. मग दुकानात असलेला समभुज तराजू दोन वजनाची व पर्यायाने दोन वस्तुमानाची तुलना करतो. दुकानात होते ना ते तराजू, हो की नाही. गुरुत्वीय लहरी पाहूया. बघा, पाण्यात दगड टाकल्यावर लहरी निर्माण होतात, आलं की नाही लक्षात. आपण नदी, तलाव, हो की नाही, अशा धरण अशा ठिकाणी जातो आणि दगड मारतो, हो की नाही. आता दगड मारल्यावर काय होतं, लहरी निर्माण होतात. तसेच एका दोरीची दोन्ही टोके धरून हलवल्यास त्यावरही लहरी निर्माण होतात, किंवा असं केल्यावर लहरी निर्माण होतात. मग हे आपण पाहिलं, प्रकाश हा देखील एक प्रकारचा तरंग आहे. प्रकाश काय, एक प्रकारचा तरंग आहे, त्यास विद्युत चुंबकीय तरंग असे म्हणतात. त्याला काय म्हणायचंय, विद्युत चुंबकीय तरंग. मग आता गॅमा किरण, एक्स रे, अतिनील किरण, अवरक्त किरण, सूक्ष्म तरंग व रेडिओ तरंग हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगाचे विभिन्न प्रकार आहेत.
विद्युत चुंबकाचे हे काय प्रकार आहेत. कोणकोणते? गॅमा किरण, क्ष किरण, अतिनील किरण, अवरक्तकरण, सूक्ष्म तरंग आणि रेडिओ तरंग. मग खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात. खगोलीय वस्तू काय करतात? ही तरंग उत्सर्जित करतात व आपण आपल्या उपकरणाद्वारे त्यांना काय करतो? ग्रहण करतो. मग विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला देखील या लहरीद्वारे मिळते. पण बघा, गुरुत्वीय लहरी ह्या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. का वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत? तर त्यांना अवकाश काळावरील लहरी असे म्हटले जाते. कारण काय? त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाने 1916 मध्ये वर्तवली होती. ते अस्तित्वात आहेत असं त्यांना अंदाज आला. मग या लहरी खूप क्षीण असल्याने त्यांना शोधणे खूप कठीण असतं. मग खगोलीय वस्तूमधून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली की यामध्ये LIGO म्हणजे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटिव्ह हे प्रमुख आहे. मग 2016 साली आईन्स्टाईनच्या भाकितानंतर बरोबर अगदी 100 वर्षांनी खगोलीय स्रोतापासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरीचा शोध लावला. या शोधामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान भरपूर आहे. शोधामुळे विश्वाची माहिती मिळवण्याचा एक नवीन मार्गच खुला झाला. आता बघूया मुक्तपतन कशाला म्हणायचं. बघा, मुक्तपतन म्हणा एक लहान दगड हातात धरला, हो की नाही? हे दगड म्हणा किंवा काहीतरी म्हणा, पेन म्हणा हातात धरला, त्यावर कोणकोणती बल प्रयुक्त होत आहेत. आता तो दगड हळू सोडून द्या. सोडला. मग काय आढळेल? तुम्ही सोडून दिल्यावर त्या दगडावर कोणते बल प्रयुक्त झाले त्याला आपण मुक्तपतन म्हणूया, हो की नाही? समजा एखाद्या झाडाचं पान वाळलेलं आहे आणि तो आपोआप तुटून खाली पडला, हो की नाही? बस मग पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूवर प्रयुक्त होते हे आपल्याला माहित आहे. मग काय होईल? आपण दगड हातात धरलेला असताना देखील हे बल प्रयुक्त होतच होते. हा मी दगड हातात घेतला किंवा असा धरला तरी बल प्रयुक्त व्हायलाच ना. पण आपण हाताने विरुद्ध दिशेने हात लावला, हो की नाही? हा दगड आहे आणि आपण विरुद्ध दिशेने हात लावला म्हणजे या पृथ्वीचं गुरुत्वीय बल याच्यावर काम करणं झालं, हो की नाही? मग काय होते? असलेले बल त्याला संतुलित करीत होते व दगड स्थिर राहत होता. दगड का स्थिर राहत होता? आपण हाताने विरुद्ध दिशेने बल लावलं. आता आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बलच प्रयुक्त होते, हो की नाही? मग काय होईल? त्याच्या प्रभावाने तो दगड खाली पडला. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्तपतन असं म्हणतात. काय म्हणायचंय? ही मुक्तपतनाची व्याख्या आहे. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्तपतन म्हणतात. म्हणजे दगडाचे मुक्तपतन होते. मुक्तपतनात आरंभीचा वेग 0 असतो व कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत 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 जातो. पृथ्वीवर मुक्तपतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो, आलं की नाही लक्षात? व वस्तूवर प्लावक बलही कार्य करते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्तपतन हे हवेत होऊ शकत नाही, ते केवळ निर्वातातच शक्य आहे. कारण हवेत देखील काय होतं? हवा अडथळा आणते, प्लावक बल ज्याला म्हणतो. बघा, मुक्तपतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग व त्यास लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. पण मुक्तपतनासाठी त्वरण हे g असते व आरंभीचा वेग u 0 असतो. हे लक्षात घेऊन आपल्याला खालील समीकरण मिळतं. बघा, सरळ वेळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना g चे मूल्य -g धरावे लागेल. कारण या गतीत त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने काम करते. वर फेकलं तर g कसा असतो? ऋण असतो. g चे परिमाण जेवढे असले त्या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून कमी होत जातो. चंद्र व कृत्रिम उपग्रह
हे देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावामुळे गतिशील असतात, त्यामुळे ते देखील मुक्त पतनाचे उदाहरण आहे. बघा, पहिल्यांदा काय मिळालं आपल्याला, व्ही बरोबर जीटी, एस बरोबर हाफ जीटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर बरोबर 2g यस. आता बघा, पृथ्वीवर एका स्थानावर जी चे मूल्य सगळ्या वस्तूसाठी एक समान असते, म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास एकाच वेळी जमिनीवर पडतात. ही दोन दगड आहेत, मी एकदा सोडली, एकदा दोन्ही जमिनीवर पडतील. त्याचे वस्तुमान इतर कुठल्याही गुणधर्माचा कालावधीवर होत नाही असे म्हटले जाते की गॅलिलिओने सुमारे 1590 मध्ये इटली देशात पिसा या शहरामध्ये एक प्रयोग केला. इटली देशामध्ये, इटलीमध्ये पिसा हे एक शहराचं नाव आहे. मग दोन वेगवेगळ्या वस्तूचे गोल तेथील झुकलेल्या मनोऱ्यावरून एकाच वेळेस खाली सोडले तर एकाच वेळेस जमिनीवर पडतात हे सिद्ध केले. हो की नाही, एकाच वेळेस सोडले, एकाच वेळेस जमिनीवर पडले. मग आपण एक जड दगड व एक पीस उंचावरून एकाच वेळेस सोडले तर एकाच वेळेस जमिनीवर पोहोचताना दिसत नाही. एक कशाच तरी पीस, हलकं मोर पीस म्हणा किंवा काही कागद म्हणा, आणि एक दगड, दोन्ही जर हवेत एकाच वेळी सोडले तर जमिनीवर ते एकाच वेळेस पोहोचतील का? नाही. कारण काय? बघा, पिसाचे किंवा कागदाचे हवेशी होत असलेल्या घर्षणामुळे व प्रयुक्त होणाऱ्या प्लावक बलामुळे पीस तरंगत हळूहळू खाली येते व जमिनीवर उशिरा पोहोचते. कारण दगड हा जड असतो, त्याला वजन असतं, वस्तुमान असतं, आणि त्याच्यामुळे तो सरळ खाली येतो. पण आपण जर मोरपीस किंवा कशाचंही पीस घेतलं किंवा कागद जर घेतला तर त्याला हवा काय करतं? अडथळा निर्माण करतं. म्हणून तो हवा हलकी असल्या, पीस, मोरपीस किंवा कागद हलका असल्यामुळे तो हळूहळू 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 पृथ्वीवर पडतो. मग हवेमुळे प्रयुक्त होणारे बल दगडाच्या वजनापेक्षा खूप कमी असते. मग दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास कमी पडते. म्हणून शास्त्रज्ञांनी हा प्रयोग निर्वातात केला असून दगड व पीस दोन्ही वस्तू एकाच वेळी जमिनीवर पोहोचतात हे सिद्ध केले. निर्वात पोकळीमध्ये जिथे हवा अडथळा करणार नाही त्या ठिकाणी पण दोन्ही वस्तू सारख्याच पडतील असं त्यांना म्हणायचंय. या संदर्भासाठी याच्यावर पाहू शकता तुम्ही. बघा, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा कशाला म्हणतो? आपण या अगोदर शिकलो की स्थितीज ऊर्जेबद्दल माहिती शिकलो. मग वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात ऊर्जा जी सामावली जाते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. हो की नाही? आपण काय केलं माहितीये का? एक टॉईज आहे, एक खेळणं आहे, त्याला आपण चाबी दिली. हो की नाही? त्याच्यात ती स्थितीज ऊर्जा आहे. पहा, वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात ऊर्जा सामावली गेली ना. स्प्रिंग दिल्यामुळे ऊर्जा सामावली गेली. मग ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागावरून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते याची माहिती आपण घेतली. मग यम वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एच एवढ्या उंचीवर असलेल्या यम वस्तुमान आणि ही उंची आहे. हो की नाही? एच एवढी उंची आहे. वस्तूची गुरुत्वीय स्थितीत ऊर्जा mgh असते. किती असते? mgh. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती शून्य असते. मग h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असते. म्हणून g चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो व वरील सूत्राचा वापर करू शकतो, mgh. पण h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे कमी 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 होत जाते. g चे मूल्य काय होतं? कमी कमी होत जात. मग वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना g चे मूल्य कसं असतं? 0. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर आहे. मग वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करत नाही, यामुळे तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थिती ऊर्जा 0 घेणे अधिक योग्य ठरते. अर्थात अंतर त्याहून कमी असल्यास स्थितीत ऊर्जा 0हून कमी अर्थात ऋण घेतली जाते. हा बघा, बघा, वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरून h उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीत ऊर्जा -gmm भागिला r+h एवढी घेतली जाते. ओके नाही? मग आता येथे m व r हे अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहेत.
या ठिकाणी कॅपिटल एम म्हणजे वस्तुमान आणि आर ही काय त्याची त्रिज्या. मग मुक्ती वेग कशाला म्हणायचं? एस्केप व्हेलॉसिटी. चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी कमी होत जातो, हो की नाही, विशिष्ट अंतरावर. आणि मग हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. आपण पाहिले एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो आणि तो काय करतो, खाली येतो. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असतो. त्याची कमाल उंची काय असते, इथून किती पाऊस लागला त्यावर अवलंबून असतं. मग इथे व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2s म्हणजे व्ही बरोबर चेंडूचा अंतिम वेग 0 आणि a किती आहे -g. मग 0 बरोबर यू वर्ग अधिक 2 गुणिला वजा g वजा s म्हणजे चेंडूची कमाल उंची किती असतं, s बरोबर यू वर्ग छेद 2g. म्हणून चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल, हो की नाही. सुरुवातीचा वेग जेवढा जास्त तेवढा जास्त उंचीवर जाईल. याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जेवढा जास्त असेल तितका तो जास्त चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल. खूप फोर्सनं फेकला तेवढ्याच फोर्सनं पृथ्वीच्या आकर्षणाला तो प्रतिकार करू शकेल आणि तेवढ्या तो उंच जाईल, तितका जास्त वर जाऊ शकेल. आपण पाहिलं की जी चे मूल्य पृष्ठभागापासूनच्या उंचीनुसार कमी होत झाले ते, म्हणून उंचावर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण कसं होतं, कमी होत जातं. म्हणून चेंडूचा आरंभीचा वेग वाढत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल व एका विशिष्ट आरंभ वेग असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करेल आणि तो पृथ्वीवर पडणार नाही. बघा ना, आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्यास मुक्ती वेग म्हणतात. काय म्हणायचं याला, मुक्ती वेग. कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण मुक्त होऊ शकते व मुक्ती वेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षतेचा सिद्धांत, हो की नाही. खूप उंच फेकला तर हा केंद्रबिंदू आहे ना तो दुसरीकडे जाऊन पडेल असं म्हणायचं. मग आरंभ वेग मुक्ती वेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते, खूप उंच जाणारी. गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असल्याने हे बल अनंत अंतरावर शून्यच होते. अनंत अंतरावर काय होतं, शून्यच होतं. म्हणून काय होते, वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागते, म्हणजेच वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. यम वस्तुमान असलेल्या वस्तूची काय, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि अनंत अंतरावरील. बघा एक सूत्र आहे, गतिज ऊर्जा बरोबर 1/2 mv स्क्वेअर, एस्केप व्हेलॉसिटी म्हणतात. स्थितीज ऊर्जा बरोबर g(m)/r. एकूण ऊर्जा E1 बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा, म्हणजे असं होतं. अनंत अंतरावर गतिज ऊर्जा किती असतं, स्थितीज ऊर्जा देखील किती असतं, कारण हा छेद इन्फिनिटी असतो, म्हणजेच काय होईल, आर ही इन्फिनिटी असतं. आर एकूण ऊर्जा बरोबर काय, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा यांची बेरीज. ऊर्जा अक्षतेच्या नियमाप्रमाणे पहा, E1 बरोबर E2 असतं, म्हणजेच काय होईल, या दोघांची वजाबाकी काय होईल, 0 होईल. मग आता ठेवलं याकडे ठेवले आपण 2g तर 9.8 असतो आणि रेडियस किती दिली 6.4 × 10⁶. मग त्याचं उत्तर किती आलं, 11. असं होतं. आता अवकाशहीनता व वजनहीनता पाहूया आपण. अवकाशहीनता व वजनहीनता. अवकाशयानातील प्रवासी व वस्तू तरंगत आहे असं दिसून येते. अवकाशयान, हो की नाही. मग कशामुळे होते, अवकाशयान पृथ्वीपासून उंचावर असले तरी तिथे जी चे मूल्य 0 असत नाही. अवकाशयान काय असतं, पृथ्वीपासून उंचावर असतं तरी तिथे जी चं मूल्य 0 असत नाही. कारण काय, अवकाश स्थानकावर जी चे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ 11% कमी असते. किती टक्केने, 11%. हे अतिशय महत्त्वाचं. अवकाश स्थानकावर जी चे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावर मूल्याच्या तुलनेत केवळ 11% कमी असते. त्यामुळे अवकाशयानाची उंची हे वजनहीनतेचे कारण नसते बरं का.
त्याची वजनविरहित अवस्था त्याच्या व अवकाश नयनाच्या मुक्तपतनाच्या अवस्थामुळे असते. कशामुळे असते? वजनविरहित अवस्था त्यांच्या व अवकाशयानाच्या मुक्तपतनाच्या अवस्थामुळे त्यांचं मुक्तपतन होते. यानाच्या कक्षेतील वेगामुळे जरी ते प्रत्यक्ष पृथ्वीवर पडले नाही तरी त्याच्यावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने ते मुक्तपतनच करीत असतात. मुक्तपतनाचा वेग वस्तूच्या गुणधर्मावर अवलंबून नसल्याने प्रवासी यान व त्यातील सामान वेगाने मुक्तपतन करीत असतात. त्यामुळे एखादी वस्तू हातातून सोडल्यावर प्रवाशाच्या सापेक्ष ती स्थिर राहते व वजन विरहित असल्याची जाणीव. आलं लक्षात तुमच्या? हे आपलं प्रकरण होतं गुरुत्वाकर्षण. यामध्ये आपण संबंध प्रकरण आणि त्याच्या सर्व संकल्पना समजून घेतलेल्या आहेत. संपूर्ण प्रकरण घेतले, त्याचा कुठलाही भाग राहिला नाही. तेव्हा मला वाटतं आपण हे काळजीपूर्वक अभ्यासावं की जेणेकरून तुम्हाला सूक्ष्म आणि सूक्ष्म प्रश्नाचे उत्तर मिळतील. धन्यवाद. भेटूया उद्याच्या तासिकेत एका वेगळ्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी. टिल देन गुड बाय.